आपल्याला माहीतच आहे की आझादी काँग्रेस पक्षाने, जसं मी मागे सांगितलं की काँग्रेस पक्षाने 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत या देशामध्ये भारत जोडो अभियान ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या देशाला 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव आपण या वर्ष सादर करणार आहोत। आणि या अमृत महोत्सव आणि भारत जोडो अभियानच्या अंतर्गत काँग्रेस पक्षाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हानिहाय 75 किलोमीटर पदयात्रा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या पदयात्राच्या माध्यमातून या देशाला स्वतंत्रता कशी मिळाली, स्वतंत्रतेची लढामध्ये कोणाकोणाचं योगदान होतं, आजची नवीन पिढीला दाखवण्यासाठी आणि त्यांना जनजागृत अभियानच्या करून त्यांना सगळ्यांना स्वतंत्र काळाची वस्तुस्थिती, त्याच्यानंतर ह्या देशामध्ये काँग्रेस पक्षाचा जो एक विकासशील सरकार अनेक 60 ते 65 वर्षापर्यंत काँग्रेस पक्षाने या देशामध्ये सरकार चालवलेली आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारचा कार्यक्रम या देशामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची संधीचा विषय असो किंवा शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा विषय असो, या देशामध्ये परमाणु शक्ती आणण्याचा विषय असो किंवा इलेक्ट्रॉनिक क्रांती आणण्याचा विषय असो, अनेक विषयावर काँग्रेस पक्षाचे सरकार, विविध सरकारनी पंडित जवाहरलाल नेहरूपासून डॉक्टर मनमोहन सिंगजीपर्यंत काँग्रेस सरकारने या देशाला विकसित करण्यासाठी, या देशाला मजबूत करण्यासाठी आणि या देशाला एक ताकदवर शक्तिशाली देश उभा करण्यासाठी जे जे काम केलेले आहे ते सर्व आम्ही या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। आणि गेल्या 8 वर्षामध्ये मोदी सरकार ज्याप्रमाणे खोटे बोलून, रेटून बोलून, ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या देशाची जनताशी, विशेष म्हणून महाराष्ट्र राज्याची जनताशी, शेतकरी असो, युवक असो किंवा व्यापारी असो, ह्यांच्याशी विश्वासघात करण्याचं काम केलेलं आहे, त्याचासुद्धा पर्दाफाश करण्याचं काम या पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस करणार आहे। नाही, निश्चितपणे काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस हायकमांडने हा विषय खूप गंभीरपणे घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी ऑब्झर्व्हरची नियुक्तीसुद्धा करण्यात आलेली आहे। मोहन प्रकाशजी अखिल भारतीय काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांना ऑब्झर्व्हर म्हणून मागच्या महिन्यामध्ये त्या मुंबईमध्ये येऊन सर्व नेत्यांशी, सर्व आमदारांशी, बाकी सर्व नेत्यांशी सगळ्यांशी चर्चा करून, सगळ्यांची सल्लामसलत करून ते गेलेले आहेत आणि तशा प्रकारचा त्यांनी अहवाल काँग्रेस हायकमांडला, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर उचित निर्णय आणि कारवाई अखिल भारतीय काँग्रेस करेल। निश्चितपणे अशा प्रकारचे कृत्य करणारे कोणालाही काँग्रेस पक्ष माफ करणार नाही आणि अशा प्रकारच्या लोकांवर निश्चितपणे कारवाई करणार। आता जे ऑब्झर्व्हर त्यांनी जे सगळे पाहिलं, लोकांशी चर्चा केलेली आहे, त्यांनी जे अहवाल दिला आहे त्या आधारावर काँग्रेस पक्ष, मला वाटतं की तो निर्णय घेईल, हायकमांड निर्णय घेईल। या देशाची जनताला माहीत आहे की या देशाला बळकट करण्यासाठी, शक्तिशाली करण्यासाठी, विकासशील देश करण्यासाठी जे जे कार्य या देशामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूपासून
डॉक्टर मनमोहन सिंगजीपर्यंत जेवढे काँग्रेसचे पंतप्रधान होते त्यांनी या देशाला बळकट करण्यासाठी अनेक योजना आणि अनेक चांगल्या प्रकारच्या ऐतिहासिक निर्णय या देशामध्ये सरकारने घेतलेला आहे। म्हणून हा देश आज जगाच्या पाठीवर, जगाच्या नकाशेवर ताकदवर भारत म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे। मोदीजीच्या 8 वर्षाच्या कार्यकर्दगीमध्ये काय मिळालं आहे लोकांना? महागाई, बेरोजगारी, आज शेतकरी हैराण आहेत, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। आज जीएसटीच्या नावाखाली साधा दुधावर शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींना जे नोटबुक आणि जे पुस्तक वगैरे घेतात त्याच्यावर जीएसटी लावण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे। तर देशाच्या लोकांना माहीत आहे हे सगळे। आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या प्रकारे खोटे बोलून प्रचार करतात, लोकांची दिशाभूल करतात, लोक समजदार झालेले आहेत, लोकांना सगळी वास्तुस्थिती समजलेली आहे, लोकांना सगळे कळलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका होईल तेव्हा या देशाची जनता या खोटे बोलणारे लोकांना धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही। मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, अनेक गोष्टी असेल, मला वाटतं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर तुमचं पाऊल का असणार आहे? नाही, आम्ही सतत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये मागणी करत आहे। आज या पुराच्या परिस्थितीमध्ये शेतकरी एकदम बर्बाद झालेले आहे। आजपर्यंत त्यांची पाहणीसुद्धा अधिकाऱ्यांनी केलेली नाही आहे, पंचनामे झालेले नाही आहे, त्यांना कुठलीही प्रकारची आर्थिक मदत महाराष्ट्र सरकार देणार आहे ह्याची घोषणासुद्धा झालेली नाही आहे। अशी परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही सर्व मिळून अनेक वेळी धरणा प्रदर्शन गेल्या 1 महिन्यापासून चालू आहे। आता 5 तारीखला आपण बघितलं कशा प्रकारच्या धडपशाही कार्य या लोकतांत्रिक देशामध्ये लोकांची आवाज बुलंद करण्याचं काम काँग्रेसचे नेते कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत होते। त्यांना दाबण्यासाठी बलप्रयोग करून, ताकदाचा दुरुपयोग करून, पोलिसांच्या माध्यमातून त्यांना थांबवण्याचा कार्य या सरकारने जे केलेला आहे त्याचा सर्वांनी निषेध केलेला आहे, त्याची निंदा केलेली आहे सर्वांनी। आणि महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांचा विषय असो किंवा गोरगरीब जनताचा विषय असो, ह्या जे सध्याची सरकार जे सरकार आलेली आहे, 2 लोकांची सरकार सध्या चालू आहे, गेला 1-1.5 महिना झाला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही आहे। सगळे कायद्याच्या अडचण त्यांना समजत आहे, कळतायत। हा सगळे विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये विचाराधीन आहे। उद्या निर्णय येण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतोय, काय दखल घेतोय ते त्याच्यावर सगळे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। वारंवार म्हणजे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीचा दौरा करतात, परंतु कुठला काही फलित मिळत नाही। दिल्ली दौरा करून काय मिळालं महाराष्ट्रात, तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसचे नेते काय म्हणतात? नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी ह्या जो कार्यपद्धती आहे सध्याची सरकारच्या, 2 लोकांची सरकार गेल्या 1 महिन्यापासून या राज्यामध्ये आहे। राज्याची परिस्थिती विकट होत चाललेली आहे, अनेक विषय राज्याची जनताचा आहे। फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत, स्वागत समारंभ करून घेत आहेत, सत्कार करून घेत आहेत, या पक्षात त्या पक्षातून फोडाफोडी करत आहेत। राज्याची जनताची ह्यांना कुठलीही प्रकारची काळजी नाही आहे, हा लोकांना कळलेला आहे। संजय राऊत यांच्यावर ईडी कारवाईनंतर त्यांच्या मिसेस असेल, पत्नी असेल, त्यांच्यावरती ईडीची चौकशी झाली, तसं फक्त ईडीच्या ससीवेला अनेकांवरती लावलं नाही। हे बघा, मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ज्या दिवसापासून या देशामध्ये आलेली आहे, ही सरकार केंद्रीय तपास एजन्सीचा दुरुपयोग सतत करत आहे। जेवढी एजन्सी आहे, NIA असेल, CBI असेल किंवा ED असेल, प्रत्येक केंद्रीय तपास एजन्सीचा दुरुपयोग या देशामध्ये चाललेला आहे, वाढलेला आहे। अशा प्रकारच्या वातावरण या देशाने कधी पाहिलेला नाही आहे। ही सगळे एजन्सी निर्माण करण्याचं कामसुद्धा काँग्रेस पक्षाची सरकारनेच केला होता, पण त्यांचं कर्तव्य, त्यांचं कार्य, जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करावा, हा तर BJPच्या जे केंद्र सरकार, मौजूदा केंद्र सरकार आहे, हा विपक्षच्या नेत्यांची आवाज दाबण्यासाठी या एजन्सीचा दुरुपयोग करतायत। हे आता देशामध्ये कळलेला आहे, उघड झालेला आहे। स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, म्हणजे
मुंबई असेल किंवा ठाणे किंवा पूर्ण कोकण असेल, आता तुम्ही महाविकास आघाडी आहात, तर भविष्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र राहील असं मला वाटतं. हे बघा, काँग्रेस पक्षाने लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये स्वबळावर लढण्याचा पूर्वीपासून निर्णय घेतलेला आहे आणि काँग्रेस पक्ष या राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष व्हावा म्हणून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची, आमच्या सर्वांची ही भावना आहे. आता राहिलेल्या लोकल बॉडीच्या निवडणुका ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या परिस्थिती असेल, परिस्थितीनुसार येणाऱ्या निवडणुकामध्ये जिल्ह्याच्या नेत्याची सलामसरत करून तसा प्रकारचा निर्णय घेण्यात येईल. तर मुख्यालय जे आहे RSSचं नागपूर इथं, त्या ठिकाणी देखील यंदा झेंडा लागणार आहे, कारण की यापूर्वी लागला नव्हता. आता स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आहे, त्यामुळे लागणार आहे. एक नेते आज मुस्लिम समाजाचे नेते आहेत, कसं बघता याचं? नाही, प्रश्न हिंदू मुस्लिमचा नाही आहे, प्रश्न राष्ट्रीयताची आहे. राष्ट्रीयताची भावना, राष्ट्रीयता जगवणारे जे घोषणा करणारी आजची जी मंडळी आहेत, RSS असो, भारतीय जनता पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष म्हणजे RSSची राजनैतिक ही राजकीय संघटन आहे त्यांचं भारतीय जनता पक्ष. आणि ज्या RSSनी आणि RSSच्या त्या काळाच्या नेत्यांनी स्वतंत्रता आंदोलनाचा विरोध केला होता, ज्यांनी 60-70 वर्ष या देशामध्ये काँग्रेस या राष्ट्रीय ध्वज आपल्या कार्यालयामध्ये किंवा आपल्या घरामध्ये फडकवला नाही, त्यांना आज राष्ट्रीय ध्वजची चिंता वाढलेली आहे. त्यांना ते घरोघरी झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम चालवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, आज राष्ट्रीय ध्वज चा सन्मान या देशाच्या सर्व लोकांनी केला पाहिजे. हे आज जे लोक राष्ट्रीयताची गोष्टी करत आहेत त्यांना ह्याच्यावर भाष्य करण्याचा अधिकारच नाही आहे. कारण स्वतंत्र काळाच्या आंदोलनामध्ये त्या आंदोलनाचा विरोध करणारी हीच मंडळी होती. काँग्रेसच्या जे आंदोलन होता, राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली जो आंदोलन चालू होता त्याचा विरोध या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यावेळीच केला होता आणि यांचे संबंधित जेवढे संघटन होते सर्वांनी केला होता. तर आज त्यांना ह्याच्यावर बोलण्याचा अधिकारच मला वाटतं की नाही. हे बघा, सगळ्यांनी आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधीजी असो, राहुल गांधीजी असो, त्यांनी केंद्रीय तपास एजन्सीचा आदर करून ते गेले. पण त्यांची आवाज दाबण्याचा जे BJPची सरकारचा जो प्रयत्न आहे ते काय पूर्ण होणार नाही. काँग्रेस पक्षाचे नेते आणि गांधी परिवाराचा एक इतिहास या देशामध्ये राहिलेला आहे. स्वतंत्र काळामध्ये असो किंवा स्वतंत्र काळाच्या नंतरचा इतिहास असो, इंदिरा गांधीजींचा बलिदान कोणी विसरू शकतोय का? राजीवजींचा बलिदान कोणी विसरू शकतोय का? सोनियाजींनी स्वतः 2004मध्ये ज्याप्रमाणे सत्ता त्यागला, त्यांनी या देशाची जनतानी 2004मध्ये सोनिया गांधीजींना देशाच्या पंतप्रधान पदासाठी सगळे खासदारांनी निवडून दिल्यानंतर सोनियाजींनी त्या पदाचा त्याग केला. त्यांनी सांगितलं की मी साधारण कार्यकर्ता म्हणून या देशाची सेवा करणार आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, मला पंतप्रधानाची कुर्सी नको. आज साधा नगरसेवकचं पद कोणी सोडत नाही. आम्हाला अभिमान आहे, आम्हाला गर्व आहे की आमची नेता श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधान, आम्ही असे पक्षाची आमची नेते ज्यांनी या देशामध्ये सर्वोच्च कुर्सीचा त्याग दिलेला आहे. त्यांनी सत्तासाठी कधीही ते लढलेले नाही. त्यांनी या देशाला मजबूत करण्यासाठी, देशाची जनताची सेवा करण्याची भावना घेऊन काम केलेले आहे. आणि अशा नेत्यांची आवाज दाबण्याचं काम तपास एजन्सीच्या माध्यमातून केंद्र सरकार जो करत आहे सर्व देशाच्या लोकांनी त्याची निंदा केलेली आहे. लाखो कार्यकर्त्यांना दाबण्यासाठी 5 तारीखला या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या माध्यमातून लाखो कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आला होता. हा अशी प्रकारची धडपशाही ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये जे चालली आहे, हा स्वतंत्र काळाची आठवण करून देण्याची वेळ आता येत आहे. परंतु काँग्रेसचा कुठलाही नेता
आणि काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता ह्या सर्व कारवाईला कधीही घबरणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी मजबूतीने काँग्रेस पक्ष लढा देणार आहे. सर, कालच चंद्रशेखर बावनकुळे ठाण्यामध्ये वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात जे काही मंत्री आणि त्यांनी जे काही निर्णय दिले त्यामध्ये जे काही चुकीचं असेल त्याची संपूर्णपणे चौकशी करून त्याविषयी कारवाई केली जाणार. ठीक आहे ना, त्यांनी करावं ना, त्यांनी चौकशी करावं. त्यांची सरकार याच्यापूर्वीसुद्धा 5 वर्ष होती, त्यावेळीसुद्धा त्यांनी असंच म्हणलं होतं की 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी सरकार होती त्याची आम्ही चौकशी करणार आहे. किती चौकशी केला त्यांनी, काय आढळून आलं त्या चौकशीमध्ये? हे सगळे दुष्प्रचार करणारी मंडळी आहेत. त्यांना फक्त बातम्यासाठी कुठलीही चौकट पाहिजे म्हणून अशा प्रकारच्या खोटे स्टेटमेंट करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम नेहमी BJPचे नेते करत असतात. काँग्रेसचे कुठलाही मंत्री, राष्ट्रवादीचा कुठलाही मंत्री ह्या ह्याला काय बली पडणार नाही आणि काय घाबरत नाही. आणि जेवढे त्यांच्यासोबत ज्याच्यासोबत ते गेलेले आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करणार आहेत की नाही त्यांनी ते सुद्धा खुलासा करावा. त्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांची चौकशी होणार की नाही, जे लोक त्यावेळी मंत्री होते त्यांचीसुद्धा चौकशी करावा. ते दूधचं दूध पाणीचं पाणी होईल. फक्त हेच घेऊया ना, आझादी गौरव. अरे हाँ बोलो. सर, हिंदी में सिर्फ आज़ादी गौरव पे लेते हैं, ले लो है ना? क्या हिंदी में? हाँ, आगे बढ़े हो जाओ हिंदी में. आ जाओ बेटा हिंदी में. कौन है हिंदी वाले? सब इधर आओ. दादा है सामने, टेंशन नहीं लेना. बिना टेंशन. धीरे लवकर लावा. कांग्रेस की तरफ से 9 अगस्त से 14 अगस्त तक आज़ादी गौरव पदयात्रा इस प्रकार की एक पदयात्रा होगी. इसमें कौन से एजेंडे जो है ये कांग्रेस के सब नेतागण यहाँ पे कौन से नेता आएंगे और किस प्रकार का एजेंडा लेके ये जो है पदयात्रा. देखिए, कांग्रेस पार्टी ने पूरे देश में देश की आज़ादी की 75वीं वर्षगांठ हम मनाने जा रहे हैं. अमृत महोत्सव आज़ादी का हम मनाने जा रहे हैं. कांग्रेस पार्टी ने पूरे देश में भारत जोड़ो अभियान शुरू किया है और उस अभियान के अंतर्गत 9 अगस्त से लेके 14 अगस्त तक एक पदयात्रा पूरे ज़िले के अंदर कांग्रेस पार्टी की तरफ से आयोजित किया जाएगा. महाराष्ट्र में सभी ज़िले में 75 किलोमीटर की पदयात्रा हर रोज़ 10 से 15 किलोमीटर हमारे कांग्रेस के जितने भी ज़िले के स्थानीय नेता, पूर्व मंत्री, पूर्व विधायक, कांग्रेस के सभी जो नगर सेवक हैं और कांग्रेस के जो सीनियर लीडर हैं, सारे लोग मिलजुल कर एकजुट होकर ये आज़ादी की गौरव यात्रा निकालेंगे और जन जन तक पहुंचने का काम करेंगे ताकि देश की आज़ादी के पहले कांग्रेस पार्टी का क्या रोल रहा है और आज़ादी के बाद इस देश को दुनिया के नक्शे पर ताकतवर और मजबूत बनाने के लिए कांग्रेस की सरकारों ने क्या क्या किया है, ये भी लोगों को जन जागृत किया जाएगा इस पदयात्रा के माध्यम से. और पिछले 8 साल में मोदी जी के नेतृत्व में केंद्र में चलने वाली भारतीय जनता पार्टी की सरकार ने जिस तरह से देश की जनता से झूठा वादा करके देश को कमज़ोर करने का काम किया है, आज देश में बेरोज़गारी बढ़ाने का काम, महंगाई बढ़ाने का काम, GST के माध्यम से व्यापारियों को तबाह और बर्बाद करने का काम और उसका आम आदमी को ऊपर उसका महंगाई का असर जिस तरह से बढ़ रहा है, ये तमाम सारी चीज़ें, किसानों के मुद्दे हैं और जिस तरह से हमारी देश की सुरक्षा का मामला है, सीमा की सुरक्षा का मामला है, ये तमाम सारी चीज़ों को लेकर लोगों के बीच में जाया जाएगा और लोगों के सामने भारतीय जनता पार्टी के झूठे वादों का पर्दाफाश किया जाएगा. सर, भाजपा की तरफ से कहा गया है कि जब से नरेंद्र मोदी पंतप्रधान बने हैं तब से भारत का एक अलग से पहचान हुई है और भारत के पंतप्रधान की एक अलग सी छवि अन्य देशों में पैदा हुई है. किस प्रकार देखेंगे? देखिए, ये बात सही है कि अलग से छवि जरूर पैदा हुई है, लेकिन झूठे प्रधानमंत्री की छवि पैदा हुई है पूरे देश में और पूरी दुनिया में. देश सबसे ज़्यादा कमज़ोर हुआ है
मोदी जी के नेतृत्व की सरकार में ही भारत सबसे ज़्यादा कमज़ोर हुआ है, चाहे आर्थिक दृष्टि पे हो। सबसे ज़्यादा महंगाई बढ़ी है। कांग्रेस ने 65 साल से ज़्यादा राज किया इस देश में। पेट्रोल 65 रुपये के ऊपर नहीं बढ़ा था। मोदी जी के 8 साल के कार्यकाल में 110 रुपये तक पेट्रोल का भाव बढ़ गया। 100 के पार डीजल का भाव हो गया। खाने का तेल 150 से ऊपर बढ़ गया है। आज महंगाई एकदम चरम सीमा पे है। बेरोजगारी बढ़ते जा रही है। केंद्र अभी देश में लोकसभा चल रही है। पिछले दिनों एक सवाल के जवाब में मोदी जी के मंत्री ने ही एक जवाब दिया है कि पिछले 8 साल में 10 करोड़ लोगों से ज़्यादा लोगों ने नौकरी मांगी है। 10 करोड़ लोगों ने नौकरी मांगी है 8 साल में, और 8 साल में उनको नौकरी दी कितनी गई लोगों को? 7 से 8 लाख लोगों को नौकरी दी गई है। तो मोदी जी ने 2014 में क्या वादा किया था कि हर साल 2 करोड़ लोगों को हम बेरोजगार लोगों को नौकरी देंगे। 8 साल में 8 लाख लोगों को नौकरी सिर्फ मिली है पूरे देश में। आज बेरोजगारी बढ़ते जा रही है, महंगाई बढ़ते जा रही है। तो ठीक है, भारतीय जनता पार्टी के नेता कहें कि बीजेपी के नेतृत्व में, मोदी जी के नेतृत्व में देश की तरक्की हुई है। देश बर्बाद हुआ है। देश बर्बादी के कागार पर जाकर खड़ा हुआ है। भारतीय जनता पार्टी की सरकार ने 8 साल के अंदर इस देश को पिछले 30 साल पीछे ढकेल दिया है। आर्थिक परिस्थिति एकदम दुर्बल हो गई है। आज आप देखिए कि चाहे गरीब हो, चाहे मिडिल क्लास का हो, अपर मिडिल क्लास हो, व्यापारी हो, किसान हो, सारे के सारे लोग, चाहे युवक हो, नौजवान हो, महिलाएं हो, सारे के सारे लोग परेशान हैं। तो ये सरकार पूरी तरह से विफल साबित हुई है, झूठी सरकार साबित हुई है। हर मोर्चे पे ये सरकार फेल हुई है, और आने वाले चुनाव में देश की जनता मोदी सरकार को सबक सिखाए बिना नहीं रहेगी, ये आप देखेंगे। विधान परिषद के चुनाव में भाजपा पुलिस ने वोटिंग में उनके ऊपर कार्रवाई और हाईकमान के पास अहवाल गया है। किस तरह से देखते हैं, किस तरह से कार्रवाई? देखिए, कांग्रेस हाईकमांड ने उस मुद्दे को बहुत ही गंभीरता से लिया है, और इसीलिए उन्होंने ताबड़तोड़ कांग्रेस के एक सीनियर लीडर को महाराष्ट्र का ऑब्जर्वर बना के भेजा, और मोहन प्रकाश जी ऑब्जर्वर बनकर आए थे, और उन्होंने सभी नेताओं से चर्चा की है। 4-5 दिन विधायकों से चर्चा की है, नेताओं से चर्चा की है, और उन्होंने अपना अहवाल, अपनी रिपोर्ट कांग्रेस आलाकमान को सौंपी है, और आने वाले दिनों में कांग्रेस हाईकमांड उसके ऊपर उचित निर्णय लेगा। राज्यपाल के वक्तव्य किस तरह से देखते हैं आप? मोदी की बेटी मतलब भारत देश वाले मोदी की बेटी गाला हो गया। तो ईडी के बारे में क्या बताइए? संजय राउत ने जो कार्रवाई, देखिए, बीजेपी की केंद्र की सरकार विपक्ष के नेताओं की आवाज़ दबाने के लिए केंद्रीय जांच एजेंसी का दुरुपयोग पिछले 8 साल से कर रही है। सोनिया गांधी जी हों, राहुल गांधी हों, या विपक्ष के दूसरे नेता हों, जब देश की जनता की और मोदी सरकार की गलत नीतियों का विरोध करते हैं, डटकर आवाज़ बुलंद करते हैं, लोगों को न्याय दिलाने की लड़ाई लड़ने के लिए मैदान में आते हैं, तो उनको केंद्रीय जांच समिति का दुरुपयोग करके, उनको कहीं ना कहीं बदनाम करके, उनको परेशान करने की, उनकी आवाज़ दबाने की कोशिश बीजेपी की केंद्र सरकार कर रही है, जो इस देश के लोकतंत्र के लिए बहुत सबसे बड़ा खतरा है। आज संविधान, लोकतंत्र खतरे में पड़ा है देश का। उसको बचाने की लड़ाई इस देश में कांग्रेस पार्टी लड़ रही है, और देश की जनता आने वाले दिनों में मजबूती से समर्थन कांग्रेस पार्टी को देगी, ये हम सबको विश्वास है। 1.25 महीने से सरकार में मंत्रिमंडल स्थापन हुआ है, दिल्ली दौरे शुरू है मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और राज्यपाल के। देखिए, जिस तरह से अनैतिक तौर पर भारतीय जनता पार्टी ने एक लोकतांत्रिक तरीके से चलने वाली महाराष्ट्र की आघाड़ी सरकार को उन्होंने गिराया है, खरीद फरोख्त किया है, और उसी के साथ साथ गलत तरीके से सरकार जिस तरह से स्थापन की है, आज 1 महीने से ज़्यादा हो गया है, सरकार का रिसफल नहीं हो पाया है, मंत्रिमंडल का विस्तार नहीं हो पाया है। महाराष्ट्र में आज किसानों की दुर्दशा है। किसानों की हालात, भारी बरसात में, सैलाब में किसानों की खेती तबाह हुई है, फसल उनकी बर्बाद हुई है, उनके लिए न कोई मुआवजा आज तक इस सरकार ने घोषित किया है,
ना उनके लिए कोई कार्रवाई कर रही है। ये महाराष्ट्र की सरकार गलत तरह से बनाई गई सरकार है और ये सरकार ज़्यादा दिन नहीं चलेगी। नहीं, अब ये मामला न्यायालय में है, न्यायालय जो निर्णय लेगा उस हिसाब से आने वाले दिनों में सारी चीज़ें चलेगी, सिद्ध होगी। उस पर न्यायालय में मामला चल रहा है, उस पर हम लोग ज़्यादा कुछ कमेंट नहीं करना चाहते। लेकिन जिस तरह से अलोकतांत्रिक तरीके से सरकार का गठन हुआ है, ये देश के सभी लोगों ने देखा है, पूरी दुनिया ने देखा है कि किस तरह ने भारतीय जनता पार्टी ने अपनी सत्ता का दुरुपयोग करके, अपनी केंद्रीय जांच एजेंसियों का दुरुपयोग करके, डरा धमका कर विधायकों को तोड़ा गया है, खरीद फरोख्त किया गई है विधायकों की। ये सारी चीज़ लोगों के सामने है और आने वाले दिनों में इसका खमियाजा भारतीय जनता पार्टी भुगतेगी। सर, 2 दिन पहले चंद्रशेखर बावरकुले ने ये कहा है कि महाविकास आघाड़ी के अंदर जिन जिन मंत्रियों ने गलत डिसीजन लिए हैं, जिसकी वजह से जो महाराष्ट्र को नुकसान पहुंचा है, उन सभी मंत्रियों के ऊपर कार्रवाई ये सरकार करने वाली है। बिल्कुल, इस सरकार को कार्रवाई करना चाहिए और जो इस सरकार में जो मुख्यमंत्री बने हैं और उनके जो पिछले सरकार में मंत्री रहे हुए लोग जो उनके साथ शिंदे जी के गुट में गए हैं और जिनका नाम मंत्रिमंडल में हम लोग सुन रहे हैं, उनकी भी जांच होनी चाहिए और दोषी जो लोग हैं उन पर कार्रवाई जरूर होनी चाहिए।